काय आजच्या बैठकीमध्ये तुमच्या मतदारसंघासंदर्भात विशेष काही काय विशेष मागणी प्रस्तुत केली? आज निरा उजवा कालवा आणि निरा डावा कालवा या दोन कालव्याची कालवा समितीची बैठक होती. 2 महिने कालवा चालवण्याचं ठरलेलं आहे आणि जर गरज लागली तर पुढे अजूनही 8-10 दिवस कालवा वाढवायचं ठरलेलं आहे आणि एवढं पाणी आम्हाला या उन्हाळी हंगामाला पुरेसं होतं. मागे डेप्टी सीएम देवेंद्र फडणवीस फलटणला आले होते, त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की बारामतीच्या लोकांनी अनेक वर्ष पाणी चोरलं आमचं. तर त्याची आठवण करून दिली का तुम्ही? तो विषय आता संपलेला आहे. निरा देवधरचं पाणी हे आता रितसरपणे कनालमधून जायला लागलेलं आहे. पाठीमागं त्याला कनाल नव्हते, त्यावेळी ते पाणी वेगवेगळ्या सगळ्या तालुक्यांनी टप्प्याटप्प्यानं वापरलं. कॅनलचं काम पूर्ण झालंय आता आणि लागले मार्गी लागले पण अजून पूर्ण. साहेब, माढा लोकसभेच्या उमेदवारावरून सध्या चर्चा रंगते. माढा लोकसभा शिवसेना तुमच्या पक्षातर्फे काय उमेदवारी देणार? ती जागा भाजपची आहे, त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली नाही, करणारही नाही. आणि शिवसेनेचा मी एकच आमदार आहे आणि माझा पाठिंबा सध्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना राहिलेला आहे. त्यांनाच मी पाठिंबा देणार. समजा मोहिते पाटलांचा उमेदवार तुमचा पाठिंबा असणार आहे? माझा पाठिंबा नाही का? त्यांना पक्षाने तिकीट दिलं तर काम करेल, पण उमेदवार म्हणून मी निंबाळकरांचं समर्थन करणार. कारण त्यांनी गेल्या 5 वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीनं पंढरपूर सांगोला या भागात काम केलेलं आहे. खास करून आमचे सिंचनाचे प्रश्न सोडवण्यात रणजितसिंह निंबाळकरांचा सिंहाचा वाटा. राष्ट्रवादीकडून गणपतरावांचे नातू यांना मैदानात उतरवण्याची तयारी चालली आहे. काय सुद्धा कुणाला उतरवलं जात नाही, काय नाही. तुम्हाला माहीत आहे, तुम्ही बातम्या देताय. आता गणपतराव नातू तुम्हाला भेटणार का मला भेटणार? कॉलेज पोरं कशाला खासदार टाकताय बीड काम असताना? कळतंय नाही तुम्हाला? आमदार कसं बघू द्या की आहे तुम्ही अजून लढायला. माझं गुण लढायचं जर तुम्ही जागा त्यांना खासदार करायला लागले. 100% लोकांमध्ये तुमच्याविषयी यावेळी मी निवडून 2 वेळा आलो, 5 वेळा पडलो, पण दोन्ही वेळी मला असं कसटतं 192, 500 असं झालंय. यावेळी मी 40,000च्या पुढून कुठल्याही किमतीवर लीड काढली. नाराजी आहे तुमच्याविषयी मतदारामध्ये? तुम्ही पक्ष बदलल्यामुळं नाराजी आहे पाण्याची? मी अपक्ष झालो त्यावेळी 76,000 मतं घेतली. मी पक्षांतर ऐकून घ्यायचं केलाय प्रश्न तर उत्तर बी ऐकायचं. 1100 मतं होती शिवसेनेला आमच्या तालुक्यात. मी शिवसेनेत गेलो, 74,000 मतं केली. मी 74,000, 76,000, 80,000 गणपतराव आबांच्या विरोधात मतं कुठल्याही चिन्हावर घेतो. चिन्ह माझं हात असायचं, विमान असायचं, धनुष्यबाण मिळेल ती चिन्ह. माझ्या मतात घट झाली नाही, उलट वाढ झालेली आहे. मी निवडून यांना अहंकार नाही, गर्व नाही. प्रचंड काम केलेलं आहे. जनतेत सर्वसामान्य आता कसं असतंय, तुम्ही म्हणता नाराजी बिराजी, ह्या नाराज चौकातले कुणाच्या? तुम्हाला पाहिजे ना काय तर बापकांनी. कशात काय दिलं नाही मला येत नाही आता. पण तळातला माणूस आहे ज्याला त्या योजनेचा फायदा झाला, ती म्हणते, ती बाई म्हणते आम्हाला पाणी दिलं बाया, आम्ही त्याला आता मत द्या. हा फरक असतो. आणि म्हणून मी गणपतराव देशमुख साहेबांसारख्या माणसाला चकवा देऊन निवडणूक जिंकली. त्यावेळी मी तळातल्या माणसात गेलो. कार्यकर्ते पुढारी नेते माझ्या गाडीत बसाय कोणीच नव्हतं. मी एकटाने मतदार. पण मतदार महत्त्वाचा असतो. मतदार पूर्णपणे माझ्याबरोबर आहे. माझी संघटना शिवसेना ही माझ्याबरोबर ठामपणे आहे. भाजप माझ्याबरोबर ठामपणे आहे. राष्ट्रवादी ठामपणे. बापू, राहुल नार्वेकरांना घरातून नातू इच्छुक आहे आणि मुलगा इच्छुक असल्याची माहिती मिळते. नाही तसं नाही, तसं नाही. जसं घोटाळा झाला, 2 नातू इच्छुक आहेत. 2 मुलाची 2 मुलं असे 2 नातू इच्छुक आहेत. आमच्यात मी इच्छुक आहे, आमचा दीपक आबा इच्छुक आहे. ज्या त्यावेळी होईल, ज्या त्यावेळी उमेदवाऱ्या ठरतील
बापू, खरं तर लोकसभेची तयारी भाजपकडून चालू झाली म्हणावं लागेल, कारण राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबईमधून तर राणेंना सिंधुदुर्ग कणकवलीमधून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. या बाबतीत मला माहीत नाही, कारण एवढा माझा अभ्यास नाही. मी माझ्या मतदारसंघापुरतं सांगू शकेन, पण लोकसभेच्या तयाऱ्या सर्वच पक्षाच्या चालू झालेल्या आहेत. संजय राऊत रोज टीका करतात एकनाथ शिंदेवर आणि भाजपावर. त्या टीकेकडे तुम्ही कसं पाहता, काय सांगता संजय राऊतांना? मी त्या टीकेकडे कसं पाहतो या अनेक वेळा तुमच्या टीव्हीच्या पडद्यावर तुम्ही दाखवलेलं आहे. आता काही दृष्टी बदलली आता चांगलं बघताय का? हे बाकी काय करायला नाही. 5 लिटर राखेल आणि 2 काड्या या पेट्या घेऊन सकाळी 7ला नारळाखाली बसलेला माणूस. बापू, बारामतीत पवार काका पुतण्याची आता रितसर लढाई होणार दिसते. कोण जिंकेल? पुतण्या सरस ठरेल की साहेब? तुमचा अनुभव काय सांगतो? तुम्ही दोघांसोबत काम केले. दोघांबरोबर काम केलं असं काय मी म्हणणार नाही, परंतु दोघं एकत्र असताना मी त्यांच्याबरोबर काम केलं. आता वेगळे आहेत ना, आणि ते वेगळे आहेत, त्यावेळी मी शिवसेनेत आहे. मी त्या पक्षात नाही, आणि म्हणून त्या पक्षाविषयी शिवसेनेच्या आमदारनं बोलणं हे योग्य होणार नाही. बारामतीत काय होणार हे मला वाटतं शक्यतो तुम्ही आम्हाला फोनवरनं सांगा, कारण तुम्ही बारामतीत जा. साहेबांचा अनुभव काय सांगतो तुमचा? मागे तुम्ही एकदा स्टेटमेंट केलं होते साहेब शरद पवार आहेत म्हणून. आता कसं असतंय, पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत. आता काय वेळा कसं असतं, गुरुला चला बिजड जात असतो. आपण अनेक उदाहरणं पाहिलेली आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.